नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण करंटच्या दृष्टिकोनातून एक मुद्दा बघतोय. तसंच आजचा हा मुद्दा आपल्या भारतातील तसेच महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा कामात येणार आहे. मुद्दा काय आहे? ॲग्रिस्टॅक योजना. ही योजना नवीन चालू झालेली आहे. योजनेची सुरुवात कधी झालेली आहे? तर योजनेची सुरुवात झालेली आहे 16 डिसेंबर 2024 ला. कधी झालेली आहे? 16 योजनेची सुरुवात कधी झालेली आहे? 16 डिसेंबर 2024 ला या योजनेची सुरुवात झालेली आहे. 16 डिसेंबर 2024 मध्ये या योजनेची सुरुवात, या तारखेला या योजनेची सुरुवात झालेली आहे. व्याप्ती काय या योजनेची? व्याप्ती काय? भारत तसेच महाराष्ट्र भारत म्हणजे केंद्राच्या लेवलला ही योजना वेगळी कार्य करणार आहे आणि राज्याच्या लेवलला सुद्धा ही योजना वेगळ्या पद्धतीनं कार्य करणार आहे. तर या योजनेची व्याप्ती काय? पूर्ण भारत आणि महाराष्ट्रातील कोण? भारत आणि महाराष्ट्रातील संपूर्ण कोण? शेतकऱ्यांसाठी ही योजना आलेली आहे. शेतकरी. आता ॲग्रिस्टॅक योजना, ही योजना नेमकं काय आहे? कोणती योजना आलेली आहे? भारतात तसेच भारतातल्या संपूर्ण शेतकऱ्यांसाठी, तसेच महाराष्ट्रातले पण शेतकरी राज्य सरकार अंतर्गत ही योजना चालू झालेली आहे. ॲग्रिस्टॅक योजना. आता या योजनेअंतर्गत काय होणार आहे? तर शेतकऱ्यांना जे आतापर्यंत आपण बघत होतो बघा, पीक कर्ज, त्यानंतर पीएम किसान योजनेचे आपल्याला हप्ते पडत होते आपल्या अकाउंटवर. प्रत्येक वेळेस हप्ते पडतात. जे शेतकरी आहेत, अल्पभूधारक शेतकरी, त्यांना या पीएम किसान योजनेचे हप्ते पडत असतात. आणि तसंच पीक विमा, अशा ज्या गोष्टी असतात, ज्या शेतीशी निगडीत योजना सरकार आणत असतं, केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, या ज्या गोष्टी असतात, या सर्व गोष्टींचा योजनेचा लाभ जो मिळवण्यासाठी ना, प्रत्येक वेळेस शेतकऱ्याला ना सेतू केंद्रावर जाऊन केवायसी करा किंवा प्रत्येक वेळेस फॉर्म नवीन भरा, प्रत्येक वेळेस काहीतरी अपडेट येत असतं प्रत्येक नवीन योजनेत. त्यामुळं या योजनेअंतर्गत काय होणार आहे? कोणत्या कोणत्या योजना? पीएम किसान योजना, पीएम किसान, तसेच दुसरी कोणती आहे? पीक कर्ज, तसंच तिसरं काय? पीक विमा. या ज्या गोष्टी आहेत, या सर्व गोष्टींचं प्लॅटफॉर्म एकच असणार आहे. आता कोणतं? ॲग्रिस्टॅक योजना. हे ॲग्रिस्टॅक योजना जे हे या योजनेअंतर्गत या सगळ्या म्हणजे याच्याशी निगडीत जेवढ्या शेतीशी निगडीत आहेत ना योजना, येणाऱ्या नवीन येणाऱ्या असो जुन्या असो, सर्व योजनांचा प्लॅटफॉर्म एकच असणार आहे. आता एकदा ॲग्रिस्टॅकचा योजनेअंतर्गत तुम्ही सहभागी झाले की तुम्हाला या सर्व योजना ज्या आहेत आणि ज्या नवीन येणाऱ्या योजना आहेत त्या सर्व योजनांची काय भेटणार आहे? यादी त्या योजनेमध्ये असणार आहे. आणि आपल्याला इझी अप्लाय करायला, म्हणजे कोणत्याही शेतकऱ्याला लाभ मिळवण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी परत केवायसी करायची गरज नाही. एकदा ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत केवायसी झाली की तुमच्या सगळ्या योजनांना केवायसी पुरणार आहे. एकदाच केवायसी करा आणि संपूर्ण योजनेचा लाभ घ्या, असं या योजनेबाबत आपण म्हणू शकतो. या अंतर्गत काय? खासरा पत्रक जे असतं आपलं, खासरा व खतवणी, या शेतकऱ्यांच्या नोंदी ज्या असतात. कोणत्या नोंदी? खासरा आणि खतवणी. म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या कोणत्या नोंदी असतात? खासरा खतवणीच्या नोंदी असतात. खासरा नोंदी ज्या असतात त्या नोंदी काय होणार आहे? आधार कार्डला जोडल्या जाणार आहे. या योजनेअंतर्गत आधार कार्डशी काय जोडणार आहे? खासरा खतवणी नोंदी जे आहेत त्या आधार कार्डशी जोडणार आहे. आधार कार्ड सोबत जोडणार आहे. आता त्या अंतर्गत काय होणार आहे? जेव्हा आपण ही योजना या योजनेसाठी आपण रजिस्ट्रेशन करतो किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण या योजनेचा फॉर्म भरतो, या योजनेअंतर्गत आपल्याला काय भेटणार आहे? फार्मर आयडी आहे, युनिक फार्मर आयडी. काय भेटणार आहे? फार्मर आयडी भेटणार आहे. त्या फार्मर आयडी वरती काय काय असणार आहे? तर त्या फार्मर आयडी वरती, म्हणजे हा जो आयडी भेटणार आहे आपल्याला, ह्या आयडी वरती काय काय असणार आहे? त्या शेतकऱ्याचा फार्मर आयडी. त्या फार्मर आयडी वरती काय असणार की त्या शेतकऱ्याचं ऑन रेकॉर्ड जमीन किती आहे, त्यानंतर तो सध्या कोणत्या कोणत्या योजनेचा
लाभ घेतोय त्याच्या शेती अंतर्गत, आणि त्याबरोबरच त्याच्या शेतजमिनीवर काय पीक घेतोय, म्हणजे याचा फायदा सरकारला सुद्धा होणार आहे की चालू हंगामाला, म्हणजे कोणते खरीप रब्बी असे हंगाम जे असतात आपल्याकडं, चालू हंगामाला आपल्या राज्यामध्ये कोणतं पीक सगळ्यात जास्त घेत आहे आणि कोणतं पीक किती हेक्टर क्षेत्रावर लागवड झालेली आहे, या सगळ्या माहिती सरकारला या योजनेअंतर्गत पुरवल्या जाणार आहे. कारण या फार्मर आयडी वरती कोणत्या शेतकऱ्यानं कोणत्या पिकासाठी विमा भरलाय, कोणतं पीक तो लावतोय, कोणत्या पीक त्यानं घेतलंय कोणत्या हंगामात, त्यानंतर त्याचं ऑन रेकॉर्ड त्याच्या नावावर जमीन किती आहे, आणि जमीन झाल्यानंतर त्या जमिनीवरती काही जर योजना येत असतील, पीक विमा असेल, पीक कर्ज असेल, त्यानंतर सोलारचा पंप असेल किंवा अजून काही योजना असतील शेतीशी निगडीत, तर कोणत्या योजनेचा शेतकरी तो लाभ घेतोय, या संपूर्ण माहिती, पूर्ण डेटा आपल्याला कोणाला भेटणार आहे, सरकारला भेटणार आहे. त्यानंतरच या योजनेअंतर्गत काय होणार आहे, अजून या योजनेअंतर्गतच काय होणार आहे, अजून सगळ्यात मोठा हे या योजनेचा एक पॉइंट तो काय की जेव्हा शेतीची विक्री होते, शेतीची विक्री आणि खरेदी, आता शेतीच्या खरेदी विक्रीसाठी इथून पुढे जेव्हा या योजनेचं रजिस्ट्रेशन होईल, आपापल्या गावात काय करणार आहेत, कॅम्प आयोजित करणार आहे योजनेच्या रजिस्ट्रेशनसाठी, किंवा आजूबाजूच्या पंचकृषीत कुठेतरी हा कॅम्प आयोजित केलेला राहील. जर नसेल केला तर सेतू केंद्रावर जाऊन ॲग्रिस्टॅक योजनेचं मला रजिस्ट्रेशन करायचं आहे असं तुम्ही सांगू शकता, तिथून सुद्धा हे रजिस्ट्रेशन करून भेटणार आहे. आता या योजनेअंतर्गत शेतीची खरेदी आणि विक्री जेव्हा या योजनेचं रजिस्ट्रेशन होईल, त्यानंतर जो तुम्हाला आयडी भेटेल, त्या आयडी असेल तरच शेतीची खरेदी आणि विक्री तुम्ही करू शकता. जर आयडी नसेल, तो जर योजनेचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर सुद्धा, तर तुम्ही या योजनेअंतर्गत शेतीची खरेदी किंवा विक्री करू शकत नाही. आणि या योजनेच्या नोंदणीसाठी गावोगावभर शिबिर आता राबवले चालू झालेले ऑलरेडी. ज्या गावात राबवले नाही त्यांनी याची माहिती पंचक्रोशीत कुठं चालू आहे का, किंवा आपल्या सेतू केंद्रावर जाऊन सुद्धा या योजनेची माहिती तुम्ही घेऊ शकता. तसेच या ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत काय काय होणार आहे, अजून आपल्या चालू शेतकऱ्यांना याचा फायदा काय, तर शेतकऱ्यांना बाजारभाव काय काय समजणार आहे शेतकऱ्यांना, तर शेतकऱ्यांना समजणार आहे लवकरच्या लवकर बाजारभाव, म्हणजे सध्या मार्केटला बाजारभाव काय चालू आहे, त्यानंतर कृषी तज्ञांचे मार्गदर्शन, म्हणजे दोन गोष्टी शेतकऱ्यांसाठी फायद्याच्या या योजनेअंतर्गत. पहिली गोष्ट काय, बाजारभाव, सध्या स्थितीला बाजारभाव काय राहणार आहे, आणि दुसरं कृषी तज्ञांचे मार्गदर्शन, जे म्हणजे कृषी तज्ञ जे असतात त्यांचं मार्गदर्शन जे ते मोफत या योजनेअंतर्गत आपल्याला भेटणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हे मोफत या योजनेअंतर्गत भेटणार आहे. त्यानंतर अजून काय, तर सांगितल्याप्रमाणे पीएम किसान योजना, पीक कर्ज, पीक विमा यासाठी वेगवेगळी केवायसी करायची गरज नाही. या योजनेअंतर्गत एकदा केवायसी करा, संपूर्ण शेतीसाठी शेतीशी निगडीत योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता. तर आता ही योजना आपल्या जवळ कुठं शिबिर चालू आहे का, नोंदणी चालू आहे का, याची माहिती, पुरेपूर माहिती तुम्ही घ्या. आपल्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावात जर शिबिर चालू असेल तर तिथे जाऊन नोंदणी करा. जर नसेल तर सेतू केंद्रावर संपर्क साधा. जर तिथेही माहिती नाही भेटली तर तुम्ही जवळचं जे आपलं शेतीशी निगडीत ऑफिस आहे, आपलं शेतकरी संघटनेचं, किंवा त्यानंतर आपले विभागीय कार्यालय असतात शेतीचे, तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही याची माहिती घेऊ शकता. धन्यवाद.